नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक। ही फक्त 39,000 पासून पुढे। चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त 5 रुपये। गाडीच्या पार्ट्सना 1 वर्षाची वॉरंटी, फायर प्रूफ लीड, ऍसिड बॅटरी, गाडी चालवायला सोपी, आरामदायक आणि हप्तेही सुलभ। आणि हो, ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी। पहिलं बक्षीस 1 ई बाईक, दुसरं 43 इंची LED टीव्ही, तिसरं वॉशिंग मशीन सह फ्री, आटा चक्की यासारखी 50हून अधिक आकर्षक बक्षीस। तर मग बरा करा आमच्या शाखा कलगरी, कवठे महांकाळ आणि मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। रेल्वे गेट क्रमांक 24 बिसूर येथे रेल्वेमधून पडून युवकाचा मृत्यू। सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील बिसूर येथील रेल्वे गेट क्रमांक 24 जवळ रेल्वे गाडीतून पडून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। याबाबतची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि सांगली ग्रामीण पोलिसांना दिल्यानंतर आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी मृतदेह अत्यंत कठीण व दुर्गम ठिकाणी आढळून आल्याने तेथे रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही। परिणामी सुमारे 2 किलोमीटर अंतरावर रुग्णवाहिका थांबवून मृतदेह प्लास्टिक कागदात गुंडाळून 2 व्हीलरवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आला। त्यानंतर मृतदेह सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील शासकीय रुग्णालय येथे हलवण्यात आला। या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाची ओळख खेरवईदीन मुखिया प्रजापती, वय 25, राहणार उत्तर प्रदेश अशी झाली आहे। तो कोल्हापूरमध्ये कामासाठी आलेला होता, मात्र नोकरी न मिळाल्याने तो आपल्या गावी परतत होता। प्रवासादरम्यान त्याने मद्यपान केलं होतं आणि रेल्वेच्या दरवाजात बसलेला असताना तोल जाऊन गाडीतून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। त्याच्या कपड्यातून दारूची बाटली व खिशात संपर्क क्रमांकाची डायरी आढळून आली। या डायरीतील क्रमांकावर संपर्क साधताच नातेवाईकांना माहिती देण्यात आली। त्यानंतर मृतदेहाची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला।